हाय, मी नीलम. आब्बा मोरू पिक्का पेरू गाठोड या डॉक्टर विजया वाड यातील ही कथा. फिरायला जाणं हा माझा आवडता छंद आहे. आपल्याच नादात किती गोष्टी मनातून उडी मारून बाहेर पडतात आणि मग माणसं रंग भरतात त्यात. पठारावर जातानाचा रस्ता तर इतका सुंदर आहे. हिरानंदानीच्या परिसरातला की वर्दळ, मुंबईची अजस्त्र धांदल या साऱ्यांपासून तो अलिप्त आहे. खर तर आपण मुंबईत नसून एखाद्या हिल स्टेशनला आहोत असंच वाटत राहतं. अगदी साईबाबांसारखे दिसणारे एक बाबा या पठारावर मला नित्य भेटतात. इतके वृद्ध आहेत पण एका दमात पठार चढतात. मी थांबले तर म्हणतात, चलते रही ना, धीमे ही सही मगर रुकना नहीं. एकदा मी म्हटलं, क्यों बाबा? तर म्हणाले, जीवन बहता पानी है, बहते पानी को रुकावट मंजूर नहीं. मला इतके आवडले होते त्यांचे ते शब्द. एक गंमत सांगते. आपल्या इकडे बायका परपुरुषांकडे बघून हसत नाहीत. उगाच गैरसमज व्हायचा. आपल्या चालचलणुकीबद्दल नसती शंका कोणाच्या मनात पैदा व्हायची अशी भीती वाटते. पण परदेशात मी फिरायला निघाले की अनोळखी माणसे ही हात उंचावून हाय म्हणत असत. प्रथम मी बिचकायचे. हसू परत करायचा इतका उशीर व्हायचा की त्यांच्या पाठी व्हायच्या. मग दात विचकणं म्हणजे एकट्याशीच हसणं. नंतर नंतर मी सरावले. आपल्याकडे फिरताना मी आता कधी नमस्ते, कधी हरिओम, तर कधी जय श्रीराम म्हणते. समोरचा हटकून प्रतिसाद देतो. खूप बरं वाटतं. फिरतानाचा आनंद द्विगुणित होतो. सकाळी फिरायला जाण्यातली मौज जगमित्र सूर्यामुळे खूपच वाढते. कारण गायत्री मंत्राच्या पुनश्चरणाने दिवसाची सुरुवात केवढी सुंदर होते. पण ज्या दिवशी सकाळी फिरायला जाणे जमत नाही त्या दिवशी मग संध्याकाळी मी हमखास पठारावर जाते. आता एक हमरस्ता सोडून छोटा कच्चा रस्ता तयार केलाय. मी म्हंटल जावं इथून, पाहूया तर. 100 पावलं चालले असेल नसेन इतक्यात एका बाईचा हंबरडा माझ्या कानात घुसला. मी बघितलं तर ती 200 पावलांवर एका पुरुषाच्या पॅन्टीला पकडून जोरात रडत होती. नकळत माझ्या पावलांची गती वाढली. मनातले विचार वायू वेगानं पुढे सरकू लागले. का रडत असेल ती? तिचं कोणी आप्त गेलं? छे छे, मग या अर्ध्या रस्त्यावर येऊन ती कशाला रडेल? त्याची आणि तिची हाणामारी झाली असेल का? नक्कीच त्यानं तिला घराबाहेर काढले असेल. ओढत फरफटत त्यानं तिला रस्त्यावर आणले असेल. ती बिचारी कुठे कामाला नसेल. त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असेल. त्यानं कसंही वागवलं तरी तिथंच राहायचं. मेलं इगो, पुरुषी अहंकार, तो तिन्ही त्रिकाळ जोपासायचा. मध्यंतरी माझी वकील मैत्रीण जान्हवी वैशंपायन म्हणाली होती की बायकोला मारहाण ही एक जागतिक समस्या आहे आणि इंग्लंडमध्ये ही समस्या सर्वाधिक तीव्र आहे. मी ते ऐकून उडालेच. मला आपलं वाटलं होतं की आपल्या अप्रगत देशातल्या गरीब अडाणी बायकाच नवऱ्याचा मार खातात. पण ही वैश्विक समस्या असली तरी आपण ज्या परिसरात राहतो तिथे तरी देखता डोळा ती सहन करायची नाही म्हणजे नाही. केवढे भव्य दिव्य विचार माझ्या मनात त्या 200 पावलात उगवले. नको रे, मला टाकू नकोस. हंबरडा. माझी पॅन्ट सोड, पहिले छूट सांगतो. अरे ती सोडून कुठं जाऊ रे मी? हंबरडा. हानेल एक लात आता कंबरड्यात. हान हान. अरे वा, बरी हानशील लात कंबरड्यात. इथं काय मोगलाई लागून गेलीये का काय? म्हणे हाणेन लात कंबरड्यात. आणि तू ग हान हान म्हणतेस? अगं का? कशासाठी ही आगती आता? आम्ही बायका सोचतो म्हणून या सोंड्याला काळ सोकावतो? तू हाणून तर बघलात तिला. पोलिसात देते का नाही बघ तुला.
मी त्यांच्या भांडणात केव्हा मध्ये पडले आणि सर सर सरबत्ती केली हे माझं मलाच कळलं नाही. पण ती केल्यावर मला एकदम बरं वाटू लागलं. कर्तव्यपूर्तीचा आनंद माझ्या चेहऱ्यावर झळकू लागला. माझ्या अचानक मध्ये पडण्यानं ती दोघही दचकली होती, विशेषतः तो. तिची त्याच पॅन्टवाल्या पायावरली पकड सैलावली नव्हती, पण हंबरडा मात्र एकदम स्विच ऑफ झाला होता. अरे, संसार म्हटला की भांड्याला भांड लागायचंच. कुणाचं हळू, कुणाचं ठाण ठाण. पण म्हणून बायकोला घराबाहेर काढायची? तिच्या आर्थिकतेचा असा गैरफायदा घ्यायचा? तू समजतोस काय स्वतःला? हा? कायद्यामध्ये आता तरतुदी बायकोंच्या बाजूने आहे हे विसरू नकोस. तुझं वय बघता तुमचं लग्न काही फारसं पुराणं वाटत नाही. नवं नवं लग्न असताना बायकोचा छळ केला आणि त्याची पोलिसात तक्रार गेली तर 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होते. किती? मी दाबात विचारलं. 7, तो दबकून म्हणाला. मग आणखी दबकून म्हणाला, आपण हेडमास्तरीन आहात का? मी नुसतीच हसले विजयानंदात. हे चित्र रस्त्यावर तसंच गोठलं. त्याला समज देण्यात तिला प्रोटेक्शन देण्याचं परमपवित्र कार्य मी केलं होतं. आता आपलं फिरणं पुढं चालू दे. ती थोड्याच वेळात घरी जातील. तरुणपणी भांडणं जशी पटापट होतात तशी मिटतातही झटपट. मी पुढे चालू लागले. 400 पावले पुढे गेल्यावर मागे वळून बघितलं तर ते चित्र तसंच, पण सारं कसं शांत शांत. चला, असा सुटकेचा निश्वास टाकून मी पुढे झाले. पठारावर गेले. मोकळी स्वच्छ हवा फुफ्फुसात भरभरून घेत होते. हातवरे करीत व्यायामही केला. परतले तर पुन्हा पायवाटेवर हंबरडा. ते गोठलेलं चित्र परत सजीव. माझा अगदी भडका उडाला. म्हणजे सगळ्या मगाचा उपदेश आपलं पालत्या घड्यावर पाणी. तिथून डाव्या हातालाच पोलीस चौकी होती, 8 मिनिटांच्या अंतरावर. गेले तरा तरा आणि सगळी कहाणी सांगितली. एका पोलिसाला बरोबर घेतला. इन्स्पेक्टर साहेबांचा आभार मानून घटनास्थळी निघाले. चांगला दम द्या त्याला. चोपच देतो. ते उत्तम. कोठडीतच टाका, मी म्हटलं. आणि हंबरट्यापाशी पोचलो तशी ती एकदम बंद झाली. ती दोघं आम्हा दोघांकडे बिट्टी बिट्टी पाहू लागली. एकदम गपगार. काय रे, काय तमाशा लावलाय? पोलीस गुरकावला. काय नाही साहेब, त्याचा गरीबडा आवाज. ही बायको का तुझी? लग्नाची बाईल? होय साहेब. मग मारून राहिला घराबाहेर? साहेब, ह्या मॅडमने आमच्यात असलं भांडण लावलं. त्या म्हणाल्या की ही माझी बायको बेकार चालीची आहे म्हणून. मग माझं बी माथं भडकलं पिकलं साहेब. काय ग, या मॅडमने म्हटलं ना. तिनं नवऱ्याची इमाने इतबारे री ओढली. माझा घसा एकदम सुकला. मी अति आश्चर्यानं काही बोलू सुद्धा शकले नाही. आमचा सुखाचा संसार हाय, या मॅडमने मिठाचा खडा घातला. माझ्या नवऱ्याच्या मनात संशय खोचला. तिचा हंबरडा. गप, एकदम स्टॉप, पोलीस ओरडला. त्यानं काठी आपटली आणि तो गुरकावला. आता घरी चला फटाफट. ती दोघं कुल्ल्याला पाय लावून पळाली. मला अगदी घाम फुटला होता. तो हसला, म्हणाला, मॅडम, तुम्हाला आम्ही ओळखतो म्हणून, नाहीतर तुम्हाला चौकीवर न्यावं लागलं असतं. तो नमस्कार ठोकून परत गेला. माझे पाय मात्र खूप थरथरत होते. तेव्हापासनं समाजसेवेचा धसकाच घेतलाय मी.